वेगवेगळ्या मुद्द्यांवरून गाजत आले. पहिले तर तुमची मागणी होती सी.व्ही. थॉमसच्या नियुक्तीवरून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची. मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाने आपलं समाधान होतंय का? अजून स्पष्टीकरण दिलं नाही. नैसर्गिक न्याय तत्वानुसार मुख्यमंत्र्यांनी याबद्दल आपली स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. जे आरोप किंवा जे प्रश्न विरोधी पक्ष म्हणून आम्ही उपस्थित केले त्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. सी.व्ही. थॉमस प्रकरणामध्ये जर देशाचे माननीय पंतप्रधान राज्यसभेत सांगताना असं व्यक्त करतात की मला माझ्या राज्यमंत्र्यांनी माहितीच दिली नाही आणि असा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणे, ज्या महाराष्ट्राला परंपरा आहे, राजकीय परंपरा आहे, राजकीय वारसा असणाऱ्यांचा हा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराज, त्याचा 10 कोटी लोकांचं नेतृत्व करणारा प्रमुख हा असत्य कथन करतो, हे ऐकूनच महाराष्ट्राच्या जनतेला लाज वाटते. आम्ही वाट पाहतो उत्तराची की माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात जो प्रश्न उपस्थित झाला त्याचं उत्तर दिलं पाहिजे. ते उत्तर संयुक्तिक असेल किंवा या संदर्भात त्यांनी केलेल्या कृतीचा त्यांना खेद वाटत असेल तर निश्चितपणे या संदर्भामध्ये विरोधी पक्ष म्हणून त्यांनी जनतेची जर माफी मागितली तर हा विषय संपू शकतो. पण मुळामध्ये या विषयाला जेव्हा सुरुवात झाली होती ती मुख्यमंत्र्यांचा राजीनामाच हवा, तोपर्यंत सभागृह चालणार नाही अशी होती आणि मग सभागृह सुरू झालं. तर काय घडलं असं की ज्याच्यामुळे सभागृहाचं कामकाज सुरू द्यायला विरोधी पक्षांनी मान्यता दिली? या विषयावर सभागृहाचं एक दिवस कामकाज बंद पडलं. माननीय अध्यक्ष महोदयांनी सर्व पक्षाच्या प्रमुखांची बैठक घेतली. त्यांनी सर्व पक्षांना विनंती केली की सभागृहाचं कामकाज बंद पाडण्याच्या ऐवजी मुख्यमंत्री या संदर्भात उत्तर द्यायला तयार आहे. ते उत्तर पहिल्यांदा ऐकून घ्या. उत्तर ऐकून घेतल्यानंतर जर तुम्हाला वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांचा दोष आहे किंवा माननीय मुख्यमंत्री दोषी आहेत, असत्य कथन करताय, जनतेला फसवण्याचं काम करताय, तर तेव्हा तुम्ही निर्णय करा. पण राज्यपालाचं अभिभाषण आहे, त्याच्यावरची चर्चा व्हावी आणि म्हणून विरोधी पक्षांनी आपल्या संयमाची भूमिका व्यक्त करत. शेवटी विरोधी पक्षाचा अर्थ प्रत्येक क्षणात आणि प्रत्येक गोष्टीत आम्ही सभागृह बंद पाडणे ही काही अपेक्षा जनतेचीही नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करणे, मग ते कोणत्याही आयुधाच्या माध्यमातून असो. आणि मला वाटतं की विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर येऊन आम्ही 14 मार्चला या सरकारच्या विरुद्ध संघर्ष केला, काही समस्यांबद्दल, काही गोष्टींबद्दल, महाराष्ट्राच्या प्रश्नांबद्दल. विधिमंडळात सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेशी संबंधित असणाऱ्या प्रश्नाच्या बाबत चर्चा घडवणे आणि त्यातून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणे या भावनेतूनच विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करतो. आता 2 दिवसांनी त्यांनी उत्तर देतो असं सांगितलंय, वाट पाहू. 2 दिवसांनी त्यांनी उत्तर द्यायचं सांगितलंय, पण मुळात लोकांनाही मनामध्ये जे प्रश्न येतात की सभागृहामध्ये ज्यावेळेला कामकाज सदस्य सगळे गेले त्याही वेळेला हेच म्हणणं होतं की मुख्यमंत्री याच्यावरती निवेदन करतील या विषयावरती, पण त्यावेळेला राजीनाम्यावरती ठाम अडलेले होते आणि दरवेळेला गटनेत्यांच्या बैठकीमध्ये मात्र समजूत घातली जाते. तर असं त्या बैठकांमध्ये काय होतं जे सभागृहामध्ये समजावून दिलं नाही? असं बैठकांमध्ये काहीच होतंय, सविस्तर चर्चा होते. अध्यक्ष हे आमच्या दोन्हीही गटांना एकत्रित आणण्याचं, समन्वयाची भूमिका करण्याचं काम म्हणजे अध्यक्षांचं. जेव्हा अध्यक्ष एखाद्या गोष्टीबद्दल सूचना करतात किंवा अध्यक्ष आपली भावना व्यक्त करतात की सभागृहाचं कामकाज हे चांगलं व्हावं, ही जबाबदारी खरं तर सत्तारूढ गटाची आणि अध्यक्षांची आहे. अध्यक्ष जेव्हा अशी सूचना करतात की चांगलं काम व्हावं आणि चांगल्या कामाच्या हेतूने असा एखाद्या प्रसंगामध्ये त्याचं उत्तर सरकार द्यायला तयार असताना जर आपण एकच गोष्ट रेटून धरायची का, जर उत्तर द्यायला तयार, जिथं उत्तरासाठी सत्तारूढ पक्ष तयार नाही, जिथं चर्चेसाठी सत्तारूढ पक्ष तयार नाही, तेव्हा हे शस्त्र सभागृह बंद होईपर्यंत आपला संघर्ष सुरू ठेवण्याचं हे योग्य आहे. पण सत्तारूढ पक्षाने उत्तर देतो सांगितलंय आणि उत्तर देतो सांगितल्यावर या संदर्भात त्यांचं उत्तर तर येऊ देत. दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन जाधवचा त्यांच्या बाबतीमध्ये जो प्रकार घडला की अमानुष मारहाण पोलिसांतर्फे करण्यात आली होती, त्या विषयावरती सुद्धा सभागृह काही काळ बंद झालेलं होतं. त्यानंतर एक 7 सदस्यांची समिती करायची, निलंबन त्या अधिकाऱ्यांचं, हा सगळा प्रकार झाला.
दुसऱ्या बाजूला कल्याणच्या महापौरांना सुद्धा पोलिसांकडून मारहाण झाली, त्यांनाही टाके पडलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप वाघ सारख्या आमदारावरती बलात्काराचा गुन्हा नोंदवला गेलेला आहे. त्या विषयांना अजूनपर्यंत विधानसभेमध्ये काहीच वाचा फुटलेली नाही. नाही, दिलीप वाघच्या संदर्भात तर 376चा गुन्हा दाखल झाला, ते आता अटकेत आहे. आणि मग दिलीप वाघच्या संदर्भात काही त्या आमदाराची बाजू घेऊन सभागृहात तो कोणी बोलायचं काही काम नाही. हर्षवर्धन जाधवांच्या संदर्भामध्ये ते सन्माननीय विधानसभा सदस्य आहेत, त्यांना एका शत्रूंनी आपल्याशी शत्रुत्व करणाऱ्या दुसऱ्या शत्रूला सुद्धा जितकी मारहाण होणार नाही अशी मारहाण पोलिसांनी केली. जर ते आमदार दोषी असतील तर तुम्हाला कायद्यान्वये त्याच्यावर गुन्हा FIR ची नोंद करता येईल आणि दंडित करता येईल, पुरावे एकत्रित करून सजा देता येईल. पण पोलिसांना मारण्याचा अधिकार कोणी दिला? आणि या कारणासाठी एक दिवस सभागृह बंदही झालं. अध्यक्षांनी पुढाकार घेतला. मागणी काय होती विरोधी पक्षाच्या सर्वांची? सर्व पक्षांनी, नुसतं विरोधी पक्षाचीच मागणी नव्हती, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचीही मागणी होती की त्यांना तुम्ही निलंबित सुद्धा केलं नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही. या संदर्भामध्ये गुन्हे दाखल करण्याचा निर्णय झाला, निलंबित करण्याचा निर्णय झाला आणि मला वाटतं की हा सभागृहाचा विजय आहे. हे दिलीप वाघांचा विषय यासाठी गंभीर बनतो की अटक झाल्यानंतर तात्काळ त्यांना दवाखान्यात नेलं जातं, ते आज हॉस्पिटलमध्ये, त्यांचं कुठलंही इंटरोगेशन झालं नाही. वास्तविक त्यांना सुद्धा सर्वसामान्य गुन्हेगाराची वागणूक मिळायला पाहिजे होती. बलात्काराचा तक्रार करणारी मुलगी ही बेपत्ता आहे, पोलिसांनाही माहित नाहीये ती मुलगी कुठे आहे. हा इतका गंभीर विषय झालेला आहे. उद्या जर काही अघटित याच्यातून घडणार असेल तर आज त्या विषयाला वाचा फोडलेली काय वाईट नाही, यावर चर्चा होणारच आहे. आणि नुसतं एक दिलीप वाघचेच विषय नाही, काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी पत्रकारांना मारहाण केली, काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदाराच्या अंगावर, जे रेती माफियाचा व्यवसाय करतात, तहसीलदारांना जिवंत मारण्याचाही प्रयत्न केला. काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते, म्हणजे मी सर्वांनाच तसं म्हणणार नाही, कारण कदाचित त्यांच्याही पक्षात चांगले कार्यकर्ते असतील, चुकूनही असतील, आणि म्हणून सरसकट नाही, पण एक मोठ्या प्रमाणावर काँग्रेस राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहे ते राज्याच्या जनतेच्या हिताविरुद्ध वागताना दिसत आहेत, कायदे आपल्या हातात घेताना दिसत आहेत. आणि दुर्दैवाने मंत्रालयात काम करणारे अधिकारी असो की सरकारचे मंत्री असो, हे यांना पाठीशीच नव्हे तर पोटाशी कवटाळत आहे. आणि म्हणून या संदर्भात चर्चा एकत्रितपणेच घडणार आहे. यामध्ये आमदार दिलीप वाघचा विषय येईल, बीडमधला विषय येईल, तासगावचा विषय येईल, पुण्यातला विषय, अनेक विषय येणार की ज्या विषयावर आम्ही या सरकारला उत्तर मागणार आहोत. आणि हे उत्तर जर सरकारने योग्य दिलं नाही तर एप्रिलमध्ये पुन्हा जनतेच्या समोर जाऊन जनतेला यांचा अधिवेशनाचाही खरा चेहरा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत. कारण शेवटी आता निर्णय जनतेला करायचा आहे, जनता श्रेष्ठ आहे. हे कुंभकर्णाची झोप घेत असेल तर जागा करण्याचा प्रयत्न आम्हाला करता येईल, पण हे जागच होत नसेल तर जनतेच्या न्यायालयात जाणे आणि जनतेच्या समोर जाऊन लोकशिक्षण करत, लोकांना सोबत घेऊन या सरकारच्या विरुद्ध लोकशाही मार्गातून आंदोलन उभं करणं याचा निर्णय केलाय. आणि आम्हाला जर अधिवेशनामध्ये दीन दुर्बल शोषित पीडित माणसाला सरकार न्याय देऊ शकत नाही असं वाटलं तर आम्ही एप्रिलमध्ये आंदोलन करणार. या विषयावरती आपल्याला अजूनही चर्चा करायची आहे, पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.
खबर विशेषमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करतोय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मुनगंटीवार यांच्याबरोबर. मला एक जे प्रश्न विचारायचा आहे की काही विषय असे असतात जे अधिवेशनापुरते राहतात. म्हणजे नागपूरच्या अधिवेशनामधले जे महत्त्वाचे विषय झाले की तो आदर्श घोटाळ्यावरती असेल, लवासाच्या मुद्द्यावरती असेल किंवा अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईचा. अजून नुकसान भरपाई मिळालेली नाहीये. लवासाच्या बद्दलचा कुठलाही निर्णय शासनाच्या वतीनं घोषित झालेला नाही आणि आदर्शच्या मध्ये काल 14व रत्न जयराज फाटक यांच्या विरोधात पण आरोपपत्र दाखल करण्यात येत आहे. तर या मुद्द्यांना मग एक अधिवेशनापुरताच विरोधी पक्ष हाताळणार का? खरं तर एखाद्या मुद्द्याचा पाठपुरावा करण्याचे अनेक मार्ग असतात. या संदर्भात का पत्रव्यवहार असणे, या संदर्भात संबंधित मंत्र्यांना वारंवार या गोष्टीचं स्मरण करून देणे. एका अधिवेशनामध्ये एक प्रश्न झाला तर तोच प्रश्न प्रत्येक अधिवेशनात आपल्याला घेता येत नाही. इतके प्रश्न समाजामध्ये या सरकारच्या कृपेने निर्माण होतात. नवीन नवीन प्रश्न निर्माण होतात. शेतकऱ्यांमध्ये आपण 1000 कोटीचं पॅकेज मागच्या अधिवेशनात मंजूर करून घेतलं. आता या अधिवेशनात मधातल्या मागच्या 15 दिवसाच्या अगोदर गारपीट झाली, पाऊस आला, नुकसान झालं, आंबे उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात आहे, त्यांच्या समोर मोठी समस्या आहे. या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी या अधिवेशनात हे 1.5 महिन्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या 1.5 महिन्यात अर्थसंकल्पावर चर्चा करताना काही विषय येतील, काही विषय मागण्यांवर चर्चा करताना येतील, काही पुरवणी मागण्यांवर चर्चा करता येईल आणि म्हणून मागच्या अधिवेशनाच्या विषयाचा पाठपुरावा या अधिवेशनात निश्चितपणे होईल. यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही सुद्धा हे ठरवलं आहे की एखादा विषय जनतेचा असेल तर तो सर्व बाजूनी लावायचा जोपर्यंत त्या बाजूनी निर्णय लागत नाही किंवा आम्ही न्याय मिळवून देऊ शकत नाही. आदर्श घोटाळ्यात जर हा विषय लावला नसता तर मग सीबीआयची चौकशी झाली असती, माननीय अशोक चव्हाणांवर गुन्हा दाखल झाला नसता. ही सुरुवात आहे. आता यामध्ये हे खरं आहे की काही अधिकाऱ्यांना अजूनही सरकारने अभय दिलाय आणि याबद्दलची चर्चा या अधिवेशनात नक्की होणार आहे. लवासाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा लावलीच नसती तर पर्यावरण विभागाने लवासाला परवा 62 कोटीचा दंड केला. जर आज ही चर्चा झाली नसती तर साधारणतः या क्षणापर्यंत 350 कोटी रुपये एकूण सरकारने दंडाच्या रूपात लवासाला केले नसते. विविध माध्यमातून जेव्हा लवासाचा खरा चेहरा लोकांपर्यंत पोहोचला की लवासा हे सामान्य जनतेसाठी निर्माण केलेलं शहर नाही, सेकंड हाऊस आहे. ज्यांच्याकडे पैसे आहे हे श्रीमंतासाठी निर्माण केलेले, त्यांचे चोचले पुरवण्यासाठी निर्माण केलेलं शहर आहे. आणि हे एखाद्या नेत्यांनी निर्माण केलं तर माझा विरोध असण्याचं काही कारण नाही. पण कायदे तोडून, कायदे हातात घेऊन राज्य आमचं आहे म्हणजे ही लोकशाही विसरून राजेशाही आहे, आम्ही म्हणजे सम्राट होतो या राज्याचे, या भावनेतून राज्यकर्ते जेव्हा वागतात तेव्हा विरोधी पक्ष म्हणून हे कर्तव्य पूर्ण करणे यामध्ये आम्ही यशस्वी होत आहे. लवासाला आतापर्यंत करोडो रुपये दंड लागला. तो विरोधी पक्ष जर जागा नसता तर कदाचित याची चौकशीही झाली नसती. कारण या मागे इतके मोठे नेते आहेत की जे कदाचित सरकारही पाडण्याची शक्ती ठेवणारे नेते आहेत. पण विरोधी पक्ष जागा होता म्हणून दंड झाला. या विषयामध्ये पर्यावरणाच्या समित्या तयार झाल्या आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्या पद्धतीने लवासा शहर निर्माण करताना वागत होतं त्यावर काही अंशी नियंत्रण आलं. आज सारे मी स्वतः जाऊन आलो आणि मग माझ्या लक्षात आलं की हा विरोधी पक्षांनी विधानसभेत ज्या पद्धतीने आक्रमकपणे हा विषय लावला आज त्यांनाही धाक झाला. जे अधिकारी राज्याच्या तिजोरीचे पैसे खायचे पण वागायचे लवासाच्या तिजोरीतून पैसे घेतल्यासारखे त्यांच्यावरही नियंत्रण पडलं. आणि मग हा मला वाटतं की हा विजय नक्कीच चांगला आहे. पण याच्यामध्ये जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहतो, जो लोकांनाही सतत प्रश्न पडत असतो की हे सगळे घोटाळे होत असतात, घोटाळ्यांवरती ज्या काही ऍक्शन्स घेतल्या जातात त्या सर्व या लक्षणांवरचा उपचार आहे अशा पद्धतीच्या होतात. आणि किंवा शेतकऱ्यांसाठीच्या ज्या योजना असतात त्या सुद्धा त्याच पद्धतीच्या असतात. मूळ आजारावरती उपचारच होत नाही का? असे कायद्यातले लूपहोल्स बंद करण्याचा प्रयत्न होत नाही? विरोधी पक्षांतर्फे सुद्धा का असे प्रस्ताव येत नाहीत की हे लूपहोल्स कायद्यामधले आहेत, हे अशा पद्धतीने बंद करा ज्याचा गैरवापर करून आज घोटाळे घडतायत? तर अशा पद्धतीचा एक वेगळा सकारात्मक विरोध का बघायला मिळत नाही? मला वाटतं की तुम्ही जर अधिवेशनाची कार्यावधी पाहिली तर असे बदल घडवणारे 72 ते 74 अशासकीय विधेयक सन्माननीय सदस्यांनी टाकले. त्याच्यापैकी
55च्या वरती विधेयक तर माझे एकटेच आहे. म्हणजे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला तो योग्य आहे की यामध्ये निश्चितपणे शेवटचा माणसाला न्याय देण्यासाठी कायद्यात जर परिवर्तन करावं लागत असेल तर ते केलं पाहिजे. संजय गांधी निराधाराचं अनुदान जात नाही का जात नाही? कायदा केला पाहिजे की 30 दिवसात हे अनुदान गेलं नाही तर तहसीलदाराला दंडच केला पाहिजे. शेतकऱ्यांना पॅकेज घोषित केलं, टाइम बाउंड प्रोसेस झाली पाहिजे. हे कायदे केलेच पाहिजे. पण हे कायदे करण्यासाठी विधिमंडळात आम्ही अशासकीय विधेयक हे आयुध वापरतो, चर्चा होते. पण सरकार लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये अनेक गुण आहेत तर दोष आहे की याच्यामध्ये डोके किती एवढंच पाहिलं जातं, डोक्यात काय याला महत्व नाही. भ्रष्टाचार प्रतिबंधकच्या संदर्भामध्ये माझे स्वतःचे विधानसभेतले 3 चर्चा आहे. आता मला अजून आश्चर्य वाटतं की या आदर्श घोटाळ्यामध्ये अनेक IAS IPS अशा अनेक अधिकाऱ्यांची नावं आली. मी स्वतः विधिमंडळात मागणी केली होती की पारदर्शकता आणा ना. तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत उभा राहणाऱ्या उमेदवाराकडून ॲफिडेव्हिट घेता, शपथपत्र घेता, तुमच्या नावाने संपत्ती किती, तुमच्या नावाने जागा किती. मग IAS IPS ची संपत्ती घेऊन ती इंटरनेटवर टाकायला, पारदर्शक करायला काय अडचण आहे? बिहारनी केलं ना. बिहारनी साऱ्या कर्मचाऱ्यांच्याकडून संपत्तीची माहिती घेऊन ती इंटरनेटवर टाकली. 70,000 कर्मचाऱ्यांनी माहिती देत नाही किंवा दिली नाही म्हणून त्यांना शोकॉज नोटिसेस पाठवले. मग जे बिहार करू शकते ते महाराष्ट्र का करू शकत नाही? अशा अनेक परिवर्तन आपल्याला करता येतील. चीनमध्ये त्यांनी एक नवीन प्रयोग केला आणि तो सुद्धा मी विधिमंडळात मांडणार आहे की चीनमध्ये त्यांनी तुमच्याकडे जेव्हा फाईल येते तेव्हा त्या फाईलचा किती दिवसात निपटारा केला हे ठरवलं आहे. तुम्ही जर तो केला नाही तर पुन्हा संगणकच तुमचा शोकज नोटीस पाठवते की तुम्हाला 7 दिवसात या फाईलचा निपटारा करायचा होता, तुम्ही केला नाही कारण तो संगणकावर दिसला नाही. तुम्हाला नोटीस जातो आणि 6 नोटीस गेल्यानंतर त्यांनी आपल्या सुधारणा केली नाही तर त्या व्यक्तीला कठोर आर्थिक दंड होतो, नोकरीपासून वंचित राहायची वेळ येते. मग चीननी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महाराष्ट्रात आम्ही कायदा केला की कोणताही निर्णय किंवा फाईल ही 7 दिवसाच्या वरती प्रलंबित राहता कामा नये. तातडीची असेल तर 3 दिवसात, अति तातडी असेल तर 1 दिवसात. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 17 लक्षापेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. पण कधी आढावा घेतला का आपण? आणि या संदर्भात सुद्धा मी 2दा अशासकीय विधेयके टाकली. मी माननीय मुख्यमंत्र्यांना, तेव्हा मुख्यमंत्री बसले होते, मी त्यांना विनंती केली, कायदा केला, अंमलबजावणी कुठं होत आहे? सामान्य माणसाला पैसे दिल्याशिवाय कामच करता येत नाही. सरकार म्हणजे टेलिफोनचं बूथ झालं की पैसे टाकल्याशिवाय जसं टेलिफोन लागत नाही तसं पैसे टाकल्याशिवाय कामच होत नाही. यामध्ये बदल करता येतात पण ती जी आत्मशक्ती लागते, छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेऊन फायदा काय? म्हणजे आमच्या इच्छाशक्ती जी लागते ती इच्छाशक्तीचा अभाव आहे. आणि म्हणून अध्यक्ष एकीकडे सांगतात की आम्ही सेन्सिटिव्ह माईक गावले. सेन्सिटिव्ह माईक गाऊन विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आमदारांनी बोलून जनतेचे प्रश्न फक्त सुटेल का? तर नाही, सरकार संवेदनशील झालं पाहिजे. संवेदनशील माईक प्रश्न सोडवत नाही, ते गावलेच पाहिजे. पण संवेदनशील सरकार नाही. तुम्ही तिथं नुसतं मेटल डिटेक्टर जाऊन विधान भवनामध्ये प्रवेश देऊन होणार नाही. मंत्रालयात मनी डिटेक्टर लावलं पाहिजे की लोक पैसे घेऊन कामासाठी जात असेल तर अशाला दंडित कसं करता येईल? तुम्ही 2-3 माणसं किंवा 2-3 नेत्यांना पकडून हा भ्रष्टाचार थांबवतो असा विचार करत असेल तर मला वाटतं की हे थांबवता येणार नाही. कडक कायदे करावे लागेल. समाजाला सुद्धा अशा व्यक्तींच्या मागे उभं राहताना हजारदा विचार केला पाहिजे असं वातावरण महाराष्ट्रात निर्माण केलं तर आज गुजरात राज्य जसं आदर्श राज्य होते आहे, महाराष्ट्रात आदर्श होतं, आता बिघडलं. ते पुन्हा आदर्श या शब्दाशी, इमारतीशी नाही, आदर्श या शब्दाशी साम्य राखणे इतकी शक्ती या भूमीत आहे. या इच्छाशक्तीच्या अभावावरती सुद्धा आपल्याला अजून चर्चा करायची आहे, पण पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक.
सर्वविशेषमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा जो इच्छाशक्तीचा अभाव आपण बोलतोय, आज जैतापूर या विषयावरती चर्चा होती विधान परिषदेमध्ये आणि विधान परिषद या मुद्द्यावरती, जैतापूरच्या मुद्द्यावरती शिवसेना रस्त्यावरती उतरली होती. विधान परिषदेत चर्चेचा विषय आला त्यावेळेला नीलम गोऱ्हेंच्या व्यतिरिक्त तिथं बोलायला कोणी नव्हतं. शिवसेनेचे दिवाकर रावते, रामदास कदम यांच्यासारखे नेते गैरहजर होते. विषय महत्त्वाचा म्हणून वेळ वाढवून द्यावी अशी सत्ताधाऱ्यांनी मागणी केली. त्याचा वेळ वाढवण्यात आला. तो वेळ वाढवून वेळ का वाया घालवता म्हणून विचारायला रावते साहेब पुन्हा सभागृहामध्ये आले. तर हा काय, हा मग विरोधी पक्षांमध्ये सुद्धा या इच्छाशक्तीचा अभाव आहे. रस्त्यावर उतरायला तयार आहेत पण सभागृहात यायला तयार नाहीत. नाही, हा इच्छाशक्तीच्या अभावामुळे होत नाही. अशा गोष्टी आज शुक्रवार आहे. अनेक सदस्यांना आपल्या मतदारसंघात शुक्रवारी जायची घाई असते आणि शुक्रवारचा दिवस साधारणतः सामान्यतः विधानसभा असो की विधान परिषद असो सदस्य संख्या कमी असते. प्रश्न कोण किती उपस्थित होते हा जेवढा महत्त्वाचा आहे त्यापेक्षा तिथं असणाऱ्या सदस्यांनी मत मांडताना ते तर्कशास्त्राच्या आधारावर मांडत, विरोध भावनेवर असता कामा नये. आणि मला वाटतं की निगमताईंनी तो विषय बरोबर मांडला असावाच आणि इतर सदस्यही मांडतील. एखाद्या प्रसंगात एखाद्या चर्चेच्या वेळी जी अनुपस्थिती असते ती उदासीनतेमुळे नसते. कधी कधी असा एक क्षण येतो की ज्या क्षणाला अनेक सदस्य गावी गेलेले असतात, तो विषय त्या दिवशी येईल हे अनेकांना माहीत नसतं. अनेकदा मी सुद्धा अनुभव घेतो की अनेकदा काही महत्त्वाचे विषय हे आम्हाला आदल्या दिवशी समजतात आणि आपण ज्या दिवशी ते कामकाज होणार आहे त्या दिवशी कुठंतरी एखादा अपॉइंटमेंट असेल किंवा एखाद्या वेळी आपल्या घरच्या काही कार्यक्रमासाठी आपण एखादा दिवस जातो, पण ती अनुपस्थिती म्हणजे उदासीनता नव्हे. टाइम टेबल जो तयार होतो तो पूर्ण काही महिन्याभराचा एकदा आपल्या हातात देत नाही. चर्चा एवढं लिहिल्या जातात. तर अशा महत्त्वाच्या विषयावर एखाद्या क्षणी अध्यक्षांच्या किंवा सभापतीचा निर्णय झाला म्हणून चर्चा आली तर सदस्य गैर उपस्थित असणे याचा अर्थ उदासीनता नव्हे, पण एक काळजी सर्वच सदस्यांनी घेतली पाहिजे माझ्यापासून, की आपल्याला निवडून दिलं ते विधिमंडळाच्या कामकाजासाठी आणि जितकं शक्य आहे तितका वेळ विधिमंडळाच्या कामकाजात आपण देऊ शकलो तर आपण विधानसभा सदस्य म्हणून जे आपण भत्ता घेतो दिवसाचा त्याची मेहनत आपण केली पाहिजे. कारण नागपूरलाही जो अनुभव बघायला मिळाला की पुरवणी 7,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्यांवर चा विषय, त्यातल्या 1,500 कोटीवरच्याच विषयांवरती चर्चा होणार होती. सभागृहामध्ये 20 सदस्य त्यावेळेला हजर होते. 10% कोरम सुद्धा नव्हता, पण मंजूर असं म्हणून तो 7,000 कोटी रुपयाचा विषय मंजूर झाला. ही सगळ्यांचीच उदासीनता आहे. ही राजकीय पक्षांच्या, सर्वच राजकीय पक्षांचे जे आमदार आहेत ते सभागृहात उपस्थित राहायला, आर्थिक विषयांवरती चर्चा करायला इतके उदासीन का दिसतात? नाही, याला कारण अनेकदा असं असतात की काही सदस्य, जसं मी 95 मध्ये निवडून आलो तर पहिल्या वर्षभरात मला संधीच मिळत नव्हती. मग संधीच्या अभावी पूर्ण दिवसभर बसायचं की आपण बाहेर जाऊन बाकी कामं करायची. मंत्रालयात गेलं, आपल्या एखाद्या गावातलं काम असतं, कुठं रस्त्याचं काम असतं, असं अनेकदा होतं. विधानसभेत तर भोजनासाठी सुट्टी नाही आणि म्हणून मग ते साधारणतः तुम्ही बघत असाल तर मग 1 ते 3च्या दरम्यान सदस्य भोजनासाठी जातात. पण साधारणपणे याबद्दल प्रतोदांच्या बैठकीत याबद्दल चर्चा झाली देशाच्या, की अधिवेशनाचा कालावधी वाढवला पाहिजे. सदस्य जे कामकाजात सहभागी होत नसतील त्यांना भत्ता देता कामा नये. सदस्यांना आपलं मत मांडण्याची जास्तीत जास्त संधी देता आली पाहिजे. अशा अनेक सुधारणा आणि सूचना त्या प्रतोदांच्या बैठकीत आल्या आणि प्रतोदांच्या बैठकीत या संदर्भात काही निर्णय सुद्धा झाले आणि सुदैवाने ती बैठक महाराष्ट्रातच झाली होती आणि तेव्हा हर्षवर्धन पाटील जे आज संसदीय कामकाज मंत्री आहेत ते गोष्ट होते की महाराष्ट्राचं अधिवेशन सुद्धा जास्त दिवस चालवावं. यामध्ये काही कामकाजात जास्तीत जास्त सदस्यांचा सहभाग कसा करून घेता येईल या संदर्भात का महाराष्ट्र विधानसभा नियमांमध्ये आपण काही सुधारणा करू शकलो तर आपण जे म्हणत आहात की काही सदस्यांना संधीच नसते 2-2 वर्ष 3-3 वर्ष आणि त्यांना संधी नसल्याने त्यांच्यामध्ये मग ती उदासीनता आहे की मी माझ्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो पण मला तर माझे प्रश्न मांडायलाच वेळ येत नाही. कारण विधानमंडळाच्या नियमामध्ये तुम्ही कोणताही प्रश्न कधीही उपस्थित करूच शकत नाही आणि काही काही प्रश्न तर असे आहेत की जे त्या बॅलेटमध्ये यावे लागतात. आता बॅलेट येणे म्हणजे नशिबाचा भाग आहे. आता काही सदस्य आमच्यासारख्यांना त्याच्यातल्या
बॅलेटमध्ये येण्यासाठी काय करावं लागतं, तर जास्तीत जास्त संख्येने टाकायचे प्रस्ताव. आणि म्हणून आमचे प्रस्ताव थोडे जास्त येत होते, कारण आम्ही 100 विषयावर टाकतो. पण तरी सुद्धा कधी कधी आपल्या मतदारसंघाच्या महत्वाचा विषय हा चर्चेत आणता येईल का, तर तो आणता येत नाही. कारण बॅलेटवर तारांकित प्रश्न, बॅलेटवर लक्षवेधी अध्यक्षांच्या हातात, अर्धा तास चर्चा बॅलेटवर, अशासकीय विधेयक बॅलेटवर. मग तुम्ही सभागृहात एखादी पुरवणी मागणी असेल किंवा अर्थसंकल्पीय याच्यामध्ये मागण्यांवरच्या चर्चेत असेल, मग त्यावेळी मर्यादा आहे की 3 तास, 3.5 तास. आणि 3.5 तासात 288 हे विधानसभा सदस्य बोलणं, तर हे सोपी नसतं. आणि मग अनेकदा यामुळे आपण जे सदस्य कमी उपस्थित राहतात हे म्हटलं, तर ते आपलं म्हणणं योग्य आहे, उपस्थित राहिलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून आपल्याच विधानसभेत नव्हे, लोकसभेत तुम्ही जगेलात, सर्वच विधानसभेत, तर याच्यामध्ये आवड वाढवायची असेल तर यामध्ये जास्तीत जास्त सदस्यांचा सहभाग करण्याच्या दृष्टिकोनातून नियमातल्या काही तरतुदी बदलता येईल का, याच्यावर अभ्यास सुरू आहे. खबर विशेषमध्ये आपण यांच्या मुनगंटीवार यांच्याबरोबर चर्चा करतोय आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हा अनेक समस्यांचं कारण आहे, हे या सगळ्या चर्चेतून आपल्याला समोर दिसतंय. आजच्या खबर विशेषमध्ये आज इतकंच. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत खबर विशेषमध्ये एका विशेष खबरसह.